मगाशी बाळासाहेब त्यांची आठवण झाली. त्याला शांत झोपला, पण मला वाटत नाही गेल्या काही दिवसापासून शांत झोपले असते. त्याला शांत झोप लागू नये अशी मी प्रार्थना करतो. पण जर त्याला स्वाभिमान असेल, जर मराठी म्हणून स्वीकार असेल, जर या महाराष्ट्रावर प्रेम असेल, तर या महाराष्ट्राच्या अस्मितेला आग लागण्याचा कोणत्याही मराठी नेत्यानं आणि मराठी माणसानं शांत झोपू नये अशा प्रकारचा जो आज शांतपणे झोपला तर महाराष्ट्राचा दुश्मन, महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न होतोय, महाराष्ट्राला चूड लावण्याचा प्रयत्न आहे. शांत झोपला अशा मला असं वाटतं तुम्ही या मातीतले मराठी माणूस तुम्ही सांगणं नायक म्हणून माझं त्यांना आव्हान आहे. तुझ्या मैदानात या महाराष्ट्रासाठी, या मराठी अस्मितेसाठी त्यांच्या अस्वस्थता अलीकडे आम्हाला त्यांच्या जीवनातली शांतता भारतीय जनता पक्षानं खतम करून टाकली. हा पक्ष कोणालाही शांत आणि झोप लागतो, फक्त दोघांना झोप लागतो. आणि तुम्ही काही काळामध्ये त्यांना जिथे हिंमत शांत आणि रेड्याचाही दूध काढू शकतो. काहीच भाव नाही. तो खातोच आहे डबल दोन आम्हाला परत द्या आणि त्यासाठी मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मजबूत आहे. कोणाला वाटत असेल मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळीकडे ह्योच आलाय का? कोणाला वाटत असेल सगळीकडे ह्याच चालू आहे. शिवसेनेतले असतील, काँग्रेस पक्षातले असतील, राष्ट्र मशाली घेऊन पळतायत, मात्र तुतारी वाजवणारे आणि मशाल घेऊन पळणारे यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही अशी खोचक टीका उदय सामंत यांनी केली. आणि पवार आणि ठाकरेंवर निशाणा साधला. नरेंद्र मोदी देशात काळ्या
चंद्रपूर लोकसभेच्या जागेवरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. धानोरकर यांच्या पत्नीनं तिकीट आपल्याला मिळावं अशी पुन्हा एकदा मागणी केली, तर वडेट्टीवार यांनी देखील आपल्या मुलीसाठी तिकीट मागितलंय. दरम्यान मुलीकरता तिकीट मागितलं यात दोष काय, तिकीट कुणाला द्यायचं हा निर्णय हायकमांड घेईल असं विजय वडेट्टीवार म्हणाले. त्याचसोबत त्यांनी आशिष देशमुख यांनाही टोला हाणलाय. जिल्ह्याच्या पूर्ण इतिहासामध्ये वडेट्टीवार कधीही कोणत्या जातीचा द्वेष केला नाही, हेही सगळ्यांना माहिती. एक 5-10 लोकांचा टोळका आहे जे पेरोलवर आहे, ते हे धंदे काही करत असतात, त्यांचा धंदाच तो आहे. पण समाजाला माहीत आहे, तुम्ही समाजाला माहीत आहे की विजय वडेट्टीवार बाळू धानोरकरांसाठी किती दिवस मेहनत घेतली, काय केलं, तिकीट कशी मिळवून दिली, हे सगळं समाजाला माहीत. तिकीट मागायचा अधिकार प्रत्येकाला आहे, तो निर्णय घेण्याचा अधिकार हायकमांडला. मी जर मुलीसाठी तिकीट मागितली असेल तर दोष काय, हायकमांड त्या संदर्भात निर्णय घेतील. राज्याचा विरोधी पक्षनेता आहे आणि माझी मुलगी शिवानी ही गेल्या 10 वर्षापासून सक्रिय राजकारणात काम करते आहे. अनेक युनियनमध्ये ती कामगारांसाठी लढते आहे. निवडून आली या महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त मतांनी महासचिव म्हणून महाराष्ट्रामध्ये मतं घेऊन निवडून आली, इलेक्टेड महासचिव. आणि तिची इच्छा आहे, असे शब्द घाणेरडे सुद्धा त्यांच्या संस्कृतीत काही बसतील का हे प्रश्न पहिले विचारलं पाहिजे. आणि विषय असं आहे की जे शब्द मला वाटतं ते बोलत आहे तेच त्यावेळेस 19 मध्ये दिल्लीला कोणाची तिकीट मागायसाठी आले होते, याचंही उत्तर जर त्यांनी दिला तर ते योग्य होईल असं मला वाटतं. आणि दिल्लीतून एक मोठी बातमी हाती येते, एक ब्रेकिंग न्यूज, ती म्हणजे भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवी दिल्लीत दाखल झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीत आज एकापाठोपाठ एक अनेक बैठका आहेत. तर संध्याकाळी 7:30 वाजता होणाऱ्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत सुद्धा देवेंद्र फडणवीस सहभागी होते. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे उदयनराजे भोसले यांच्यासोबत अमित शहा यांची सुद्धा भेट घेणार असल्याची माहिती आहे. सोबत महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18marathi.com यांच्या वेबसाईटवर लॉग इन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. प्रायोजक